गॉट इट? तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार मालकाकडून आपल्याला अपेक्षित आहे, मालकाकडून ह्या गोष्टी येणे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या मी ऍड करतो आता मालकाकडून, महत्वाचं काम मालकाचं असतं की मला पुढच्या महिन्यात देणं किती आहे. काय पुढच्या महिन्यात मला देणं किती आहे. पगार हे एक हेडिंग झालं. कर्मचाऱ्यांची पगार नोकरापेक्षा, आता नोकर हा शब्द बदलणारच आहे. आपण काय ठरवले? कर्म. म्हणून इथून पुढे नोकर हा शब्द वापरायचा. आपण कोण आहे? कर्मचारी, कर्म आचारी, अनबायस कर्म आचार करणारे लोक, क्वालिटी काम करणारे लोक, कर्मचारी. हा शब्द योग्य आहे की नाही? आणि मालकाला काय म्हणायचं आता आपण? धर्मचारी. काय? कोण? विषय धर्मचारी म्हटलं की धर्म येतो. धर्मच करायला बसलाय. त्याने एवढं सगळं बांधलंय, लोकांची सेवा करतोय, त्याच्या बदल्यात त्याला थोडे जास्त पैसे मिळतात, थोडस चांगलं जीवन जगता येतं, फुलांच्या गाड्या बनतात. काय हरकत आहे? चुकीचं काही नाही ना, त्यात चूक नाही ना. असं नाही ना खूप जास्त अति संत वगैरे असतात, ते अति धर्माचारी आहेत. ते तर म्हणजे 20-20 गाड्या वगैरे असं काही. डॉक्टर म्हणजे आपले धर्मचारी आहेत, ते त्यातले त्यात चांगले आहेत. हॉस्पिटल ओनर्स आहेत ना, त्या मनाने चांगले आहेत. आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार इंडियन गव्हर्नमेंट, आपलं भारताचं गव्हर्नमेंट असं आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले जात नाही. त्यांना एक बिझनेसमॅन म्हणजे काय, व्यापारी म्हणून बघितलं जातं. पण डॉक्टर हे व्यापारी नाहीये, डॉक्टर हे धर्मचारी आहेत. एक धर्मदाय काम, पेशंटसाठी काम करणारे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये 50% सवलत असं म्हणून, पाण्याच्या बिलात 50% सवलत असं म्हणून. असं नाही की फुकट, बरोबर आहे ना. कर्ज जे घेतात त्याचं व्याज 10% ऐवजी 6%, 7% असणं. पण हे असं काहीच होत नाही. कर्मचाऱ्यांची पगार हा एक हेडिंग झाला. इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, मेंटेनन्स, EMI, म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, घरी काही नळ नाही येणार, पैसे येत नाही, ते पैसे कुठून तरी घेतले आणि ते परत देणं आहे. 5 वर्षात ते पैसे परत द्यायचे. त्याचा हप्ता आहे विथ इंटरेस्ट, व्याजासकट हप्ता द्यायचा. ऍक्सिडेंट होता, इन्शुरन्सचे EMI, सगळ्या एम्प्लॉईचा इन्शुरन्स काढावा लागतो, बरोबर आहे की नाही. त्यांची स्वतःची इंडेमनिटी असते, त्याचे EMI आहेत. एवढं करून जे तुम्ही एक गोष्ट करता, फॅमिली मॅनेजमेंट, तुम्ही फॅमिली मॅनेज करता, ते डॉक्टरही करतात, त्यांनाही फॅमिली आहेच नाही, त्यांच्याही मुलाला तेवढेच पैसे लागतात. तर तुम्ही डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला फ्रीमध्ये IITचे क्लासेस कोण देणार आहे? तिथं त्यांना पैसे भरायला लागतात. गाडी आहे, पेट्रोल आहे, टॅक्स आहे. या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं चांगल्या पद्धतीने हे मालकाचं काम आहे, मालकाची जबाबदारी आहे. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.